तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहाटेपासून पावसाची संततधार आहे। मुंबई गोवा महामार्गावर वाहनांचा वेग आता मंदावलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा पावसाच्या सरी कोसळत आहेत। संगमेश्वरच्या गावमळा परिसरात पाणी साचले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात पावसाच्या अधूनमधून मोठ्या सरी बरसतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे। सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो पाऊस आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय। मी आता बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावर आहे आणि इथे जर पावसामुळे सध्या जो वाहनांचा वेग आहे तो कुठेतरी मंदावलेला पाहायला मिळतोय। मात्र सध्या जो पाऊस आहे तो सध्या सकाळपासूनच इथे पडताना दिसतोय। हवामान विभागाने सध्या येलो अलर्ट हा जारी केलेला पाहायला मिळतोय। सध्या हा जो पाऊस आहे तो शेतीला समाधानकारक असल्यामुळे शेतकरी मात्र बघितलं तर सध्या शेतीच्या कामांना वेग हा आलेला पाहायला मिळतोय। मात्र हा जो सध्या पाऊस पडत असल्यामुळे हवामान विभागाने सध्या बघितलं तर येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे सध्या सकाळपासूनच संततधार ही पावसाची पाहायला मिळते। सुरेश टोलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग। तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस बरसतोय। आज या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला। संततधार पावसामुळे सध्या वाहतुकीचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळतं, मात्र शेती कामांना सध्या वेग आला।